स्वप्नील खामकर आपला सत्कार, आपला सन्मान संपतदादा बारसकर यांच्या शुभ हस्ते आपण स्वीकारायचा आहे। आदरणीय काशीनाथ दाते सर आणि संपतदादा बारसकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत। विनाकारण कशाला ओके। सुस्वागतम सुस्वागतम। सन 2000 साली अहमदनगर जिल्ह्यात नवोदित साहित्यिकांना एक हक्काचं मंच उभं करून देण्यासाठी शब्दगंध साहित्यिक परिषद या संस्थेची स्थापना झाली। संस्थेचं पहिलं साहित्य संमेलन लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सन 2000 साली संपन्न झालं आणि त्या संमेलनापासून या साहित्य चळवळीला जोडले गेलेले अनेक आमचे सहकारी आणि विशेषतः शब्दगंध साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्र उदागे यांचा राजाश्रय आज 16व्या संमेलनापर्यंत कायम आहे। आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे। आज या साहित्य परिषदेला जवळपास 24 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे नक्कीच तारुण्यपणाकडे ही साहित्य चळवळ झेप घेत आहे आणि या चळवळीचा हा 16वा साहित्य संमेलन अपूर्व असा सोहळा आणि रम्य अशी ही सायंकाळ या ठिकाणी समारोप समारंभ आणि विविध क्षेत्रात नामवंत अशा मान्यवरांचा सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। धन्यवाद सर। आदरणीय आमदार काशीनाथजी दाते साहेब ते उपस्थित झालेले आहेत। पुढील कार्यक्रमासाठी ते रवाना होणार आहेत। तर उपस्थित मान्यवरांची मनोगते ऐकण्यापूर्वी आपण काही सन्मान, काही पुरस्कार आपण इथे देणार आहोत, सन्मानित करणार आहोत। शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्काराने आपण श्रीयुत आदिनाथ विठ्ठल पडोळे यांना सन्मानित करणार आहोत। स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय येथून आलेले श्रीयुत आदिनाथ विठ्ठल पडोळे यांना शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत। आमदार काशीनाथजी दाते आणि आमचे स्वागत अध्यक्ष आदरणीय संपतदादा बारसकर आणि विचार मंचावरील सर्व सदस्यांना मी विनंती करेल की आपण या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं। शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार श्रीयुत आदिनाथ विठ्ठल पडोळे, स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय मुगगाव येथून उपस्थित झालेले यानंतर आपण सन्मानित करणार आहोत शब्दगंध युवा उद्योजक गौरव पुरस्कार आणि मी आमंत्रित करेल श्रीयुत प्रसाद विनायक भडके, अर्थवेद या संस्थेचे संचालक आदरणीय श्रीयुत प्रसाद विनायक भडके यांना शब्दगंध युवा उद्योजक गौरव पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत। माननीय आमदार काशीनाथ दाते साहेब, संजयजी कळमकर आणि मान्यवर संमेलनाच्या अध्यक्षा, स्वागताध्यक्ष यांच्या हस्ते या सोहळ्याचं वितरण होत आहे। माननीय संपतदादा बारसकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण संपन्न होत आहे। शब्दगंध युवा उद्योजक गौरव पुरस्कार श्रीयुत प्रसाद विनायक भडके, अर्थवेद या संस्थेचे संचालक यांना जातोय। आमदार काशीनाथ दाते
आमचे स्वागत अध्यक्ष संपदादा बारसकर, आदरणीय संमेलनाध्यक्ष संजीवनीताई तडेगावकर, संजयजी कळमकर, बाळासाहेब सागडे आणि सर्वच मान्यवर, मी आपल्याला विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण करावं. यानंतर शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार श्रीमती उषा भीमराव चौरे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकळगाव इथून आलेल्या या भगिनी यांना आपण प्रदान करणार आहोत. शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार श्रीमती उषा भीमराव चौरे. आपल्याला विनंती आहे की आपण या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी विचार मंचावर आमंत्रित आहात. अहमदनगर जिल्ह्यातील युवा उद्योजक प्रसाद भडके यांना या ठिकाणी यशस्वी उद्योजक म्हणून पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्काराने श्रीमती उषा भीमराव चौरे यांचा सन्मान विचार मंचावरील सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते आमदार काशीनाथराव दाते आणि आमचे सन्माननीय स्वागत अध्यक्ष संपदादा बारसकर, संमेलनाध्यक्ष संजीवनीताई तडेगावकर, संजयजी कळमकर, बाळासाहेब सागडे, सीतारामजी काकडे आणि सर्वच मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण प्रदान करत आहोत. यानंतरचा पुढील शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार डॉक्टर राजाराम सोनटक्के, ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालय यांना जातोय. मी आमंत्रित करेल डॉक्टर राजाराम सोनटक्के यांना. आपण ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालय येथून उपस्थित झालेले डॉक्टर राजाराम सोनटक्के यांना शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. धन्यवाद. शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार स्वीकारण्याची विनंती डॉक्टर शीतल अरविंद धरम, श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी येथून. शैक्षणिक कार्यगौरव पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत डॉक्टर शीतल अरविंद धरम. आपल्याला विनंती आहे की आपण माईकच्या झारा आलं का माझ्याकडं? ठीक आहे, ठीक आहे, सॉरी. यानंतर मी आमंत्रित करेल शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार डॉक्टर GP बोडखे, बाबाजी महाविद्यालय कडा. डॉक्टर GP बोडखे सर, बाबाजी महाविद्यालय कडा येथून आलेले शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्काराने आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. आपल्याला विनंती आहे की आपण आपला हा सन्मान स्वीकारण्यासाठी विचार मंचावर आमंत्रित आहात. शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार डॉक्टर GP बोडखे सर, बाबाजी महाविद्यालय कडा. स्थानावर जायचं आहे. यानंतर मी आमंत्रित करेन शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार प्राचार्य अशोक दौंड, तिलोक जैन विद्यालय पाथर्डी.
पुरस्कार विजेत्यांना विनंती आहे त्यांनी मंचाच्या उजव्या बाजूने प्रवेश करून डाव्या बाजूने परत जायचं आहे. शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार प्राचार्य अशोक दौंड तिलोक जैन विद्यालय पाथर्डी. यानंतर शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार श्रीमती वर्षा भोईटे श्री संतुकनाथ विद्यालय जेऊर तालुका अहमदनगर. श्रीमती वर्षा भोईटे श्री संतुकनाथ विद्यालय जेऊर तालुका अहिल्यानगर आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या पुरस्काराचा स्वीकार करावा. श्रीमती वर्षा भोईटे हे इतके संपवते हां आणि मग ते बोलायचं नाही का त्यांना. बरं ठीक ओके ओके ठीक. नाव वाचणार. धन्यवाद. उत्कृष्ट शब्दगंध शैक्षणिक कार्य गौरव पुरस्काराने आपण वर्षा भोईटे यांचा सन्मान केलेला आहे. आणि आता मी आमंत्रित करेल शब्दगंध उत्कृष्ट युवा गौरव पुरस्कारासाठी आमचा धडाडीचा कार्यकर्ता आणि युवा टीमचा लीडर ऋषिकेश भगवान राऊत. ऋषिकेश राऊत या वर्षीचा शब्दगंध उत्कृष्ट युवा गौरव पुरस्काराने ऋषिकेश राऊत याचा सन्मान होतोय. शब्दगंधची सर्व युवा टीम हे दोन राहिले हे दोन नाही नाही हे किशोर हां एवढे झाले ओके ओके. शब्दगंध उत्कृष्ट युवा गौरव पुरस्काराने ऋषिकेश राऊत इथे सन्मान होतोय त्याचा. शब्दगंधच्या स्थापनेपासून अगदी बालवयापासून साहित्याचं बाळकडू घेत आमच्या सोबत प्रत्येक कार्यक्रमात फोटोग्राफी असेल, व्हिडिओ शूटिंग असेल, बातम्याचं किटिंग असेल किंवा कुठलाही इव्हेंट असेल, ऋषिकेश धडपडीचा हा कार्यकर्ता सतत आपल्या एनर्जेटिक तो आहे. त्याच्या या उत्कृष्ट कार्याबद्दलचा हा शब्दगंध उत्कृष्ट युवा गौरव पुरस्कार 2025 देऊन आपण त्याला सन्मानित करत आहोत. यानंतरचा पुरस्कार आपण सन्मान करतो KD सातपुते स्मृती पुरस्काराने श्रीयुत किशोर डोंगरे अभियंता अहिल्यानगर यांना शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सभासद असलेले उत्कृष्ट अभियंता म्हणून ज्यांचा कार्यगौरव सर्वदूर अहिल्यानगरमध्ये पसरलेला आहे असे किशोरजी डोंगरे यांना KD सातपुते स्मृती पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत. उत्कृष्ट अभियंता KD सातपुते स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत किशोर डोंगरे यांना. आणि यानंतरचा पुरस्कार प्राचार्य HK तथा हिराचंद ब्राह्मणे स्मृती पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर शंकरराव चव्हाण यांना शेवगाव येथे हा शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने प्रदान करण्यात येईल. प्राचार्य HK तथा हिराचंद ब्राह्मणे स्मृती पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर शंकरराव चव्हाण शेवगाव यांना आपण प्रदान करणार आहोत. त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारत आहेत
आदरणीय कानडे सर हा पुरस्कार बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे शिक्षक या नात्याने आदरणीय प्राध्यापक यानंतर कथा कविता आणि काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची विनंती मी करेल. प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे आपल्याला विनंती आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करावं. राज्यस्तरीय काव्यलेखन कथालेखन निबंध लेखन या स्पर्धेचे बक्षीस वितरण व्यासपीठावरील मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा त्याचा प्रथम क्रमांक गेलेला आहे शीतल बाळासाहेब डफळ धामोरे मिरी तालुका पाथर्डी. त्यांची कविता आहे बाईपणा. बाईपणापेक्षाही आईपण भारी असतं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आहेत का. त्यानंतर दुसरा क्रमांक जातोय तो म्हणजे सचिन चव्हाण पाथर्डी. सचिनजी चव्हाण पाथर्डी यांना विनंती आहे की आपण आपला या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांची कविता आहे झाड. या कवितेला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी सचिनजी चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्यानंतर तृतीय क्रमांक जातोय तो म्हणजे दत्तात्रय खामकर मांडवे खुर्द तालुका पारनेर. त्यांची कविता आहे नको खुडू हो कळ्यांना. ते जर उपस्थित असतील तर त्यांनी समोर यायचं आहे. आहेत का. त्यानंतर उत्तेजनार्थ क्रमांक जातोय उर्मिला गायकवाड अहिल्यानगर. उर्मिला गायकवाड अहिल्यानगर. त्यानंतर ओमकार उदारे पाथर्डी. ओमकार उदारेचे पालक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी पारितोषिकाचा स्वीकार करावा. त्यांची कविता आहे ओमकार उदारेंची आई विषयी. त्यानंतर तृतीय उत्तेजनार्थ क्रमांक जातोय प्रबोधिनी पठाडे अहिल्यानगर. प्रबोधिनी पठाडे यांनी समोर यायचं आहे. तिची कविता आहे बाप. तिने सत्काराचा स्वीकार करायचा आहे. प्रबोधिनी पठाडे आहे का. चला पटकन. त्यानंतर राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा. राज्यस्तरीय कथा लेखन स्पर्धा प्रथम क्रमांक जातोय डॉक्टर विनय पिंपरकर सावेडी अहिल्यानगर. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. डॉक्टर विनय पिंपरकर सावेडी अहिल्यानगर कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक त्यांनी पटकवलेला आहे. राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा. त्यानंतर द्वितीय क्रमांक जातोय तो भाऊसाहेब साहेबराव गवळी पारनेर. भाऊसाहेब साहेबराव गवळी पारनेर उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. तृतीय क्रमांक जातोय दुर्गा विजय कवडे अहिल्यानगर. दुर्गा विजय कवडे अहिल्यानगर. राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेमध्ये दुर्गा कवडे यांनी तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. त्यानंतर उत्तेजनार्थ क्रमांक जात आहे तो पाथर्डी येथील सुनीता पालवे खेडकर मॅडम. त्यांना राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेचा उत्तेजनार्थ या ठिकाणी पुरस्कार मिळतोय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं बक्षीस आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. सन्माननीय सुनीता पालवे खेडकर मॅडम. गाडेकर सर
टाकण्यासाठी घ्या ना एक मिनिट, फोटो द्या ना, फोटो द्या यानंतर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा, त्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे चंद्रजित मोरे जळगाव. चंद्रजित मोरे आहेत का? त्यानंतर द्वितीय क्रमांक मिळवला आहे स्वातीपुरी अकोले. स्वातीपुरी अकोले. विषय होता वर्तमानातील मराठी भाषा आणि आव्हाने. या विषयावर त्यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर घेऊन मान्यवरांच्या हस्ते आपला पुरस्कार घ्यायचा आहे, बक्षीस स्वीकारायचं आहे. आणि तृतीय क्रमांक मिळाला आहे समृद्धी संतोष सुर्वे अहिल्यानगर. या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तिने व्यासपीठावर यायचं आहे आणि आपल्या सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. पुढील सूत्रे. धन्यवाद सर. पुढील पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी आपण मान्यवरांची मनोगते थोडक्यात इथे ऐकणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हावं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. तथापि काही प्रातिनिधिक मनोगत अगदी थोडक्यात आपण ऐकणार आहोत. मी सर्वात प्रथम आमंत्रित करेल प्राचार्य बाळासाहेब सागडे, प्राचार्य न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय अहिल्यानगर. आपल्याला विनंती आहे की आपण आमच्याशी सुसंवाद साधावा. शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर संजीवनी तडेगावकर, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ज्यांनी हा कार्यभार पाहिला आणि सतत शब्दगंध साहित्याला परिषदेला प्रेरणा दिली, असे स्वागताध्यक्ष नगरमधले एक ॲक्टिव्ह असे नगरसेवक, कृतिशील असे नगरसेवक माननीय संपतरावजी बारसकर, त्यांच्या सुविद्य पत्नी किरणताई, व्यासपीठावर विराजमान असलेले सर्वच मान्यवर, माननीय आमदार साहेब काशीनाथजी दाते साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, महाराष्ट्रातून आलेले साहित्यिक, यासोबत ज्यांना युवा पुरस्कार, उद्योजक पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रातला पुरस्कार असे वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित झालेले आमचे युवा मित्र आणि उपस्थित आपण सर्वजण. खरं तर शब्दगंध साहित्य संमेलन 16वे साहित्य संमेलन हे अहिल्यानगर या शहरामध्ये होत आहे. शेवगावला असताना महाविद्यालयात आमचे मित्र सुनील गोसावी, शर्मिला गोसावी, भगवान राऊत हे कविता, लेखन, शॉर्ट स्टोरी असं काम करायचे. परीक्षेत त्यांना पहिला नंबर मिळायचा. काव्यवाचन एकांकिका स्पर्धेमध्ये ते सहभागी व्हायचे आणि पुढे आपला नोकरी व्यवसाय सांभाळून सुद्धा साहित्याची आवड त्यांनी कधी सोडली नाही आणि म्हणूनच त्याचा परिणाम आज आपल्याला दिसतो की महाराष्ट्रातले खूप चांगले नामवंत साहित्यिक जोडण्याचं काम शब्दगंधच्या माध्यमातून सुनील गोसावी आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी, की त्यांचा उल्लेख करायचा झाला तर राजेंद्र उदागे त्यामध्ये आहेत, भगवान राऊत आहेत, ज्ञानदेव पांडुळे आहेत, अशोक कानडे आहेत, ढाकणे सर आहेत, जयश्री झरेकर आहेत, गाडेकर आहेत, तुकाराम गोंदकर आहेत, अनिल गर्जे आहेत, राजेंद्र फंड आहेत. हे सर्व मंडळी अहोरात्र कष्ट घेऊन साहित्याबद्दलचं एक प्रेम, आवड लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम हे करत आहे. नगर जिल्ह्यानं साहित्याच्या क्षेत्रात मोठं योगदान दिलेलं आहे आणि आता या वर्तमानामध्ये सुद्धा अनेक साहित्यिक नगर जिल्ह्यामध्ये तयार होत आहेत.
शब्दांची फक्त जुळवाजुळव म्हणजे साहित्य नव्हे, तर मानवतेचे विविध पैलूंना आकार देण्याचं काम साहित्य नेहमीच करत असतं. बदलणाऱ्या विज्ञान तंत्रयुगामध्ये आता मराठीचं जे स्थान आहे त्याला आपल्याला जुळतं मिळतं घेऊन आपल्याला त्यानुसार पुढे चालावं लागणार आहे. लेखक आणि समाज यांचं नातं अतूट आहे. समाजातलं प्रतिबिंब, समाजातले प्रश्न, समाजातला आविष्कार, अनेक भावभावनांचं नातं, मानवी मूल्यांचं होणारं रिफ्लेक्शन हे सर्व साहित्यामध्ये होत असतं. त्यामध्ये प्रेम, सहानुभूती, सामंजस्य, त्याग, समता, न्याय ह्या सगळ्या भावनांचं प्रतिबिंब हे साहित्यामध्ये पडत असतं. आणि साहित्यातल्या विविधतेला आपण सौंदर्यवान समजतो. ती जी कलाकृती वेगवेगळ्या रूपात असते, कधी कथेच्या रूपात असते, कधी काव्याच्या रूपात असते, तर कधी कादंबरीच्या रूपात असते, तर कधी प्रवास वर्णनाच्या रूपात ज्या ज्या कलाकृती आहेत त्या कलाकृतीचं आनंद हा आपल्याला घेता येतो. एवढंच नव्हे तर समाजातल्या सुधारणा, समाजातले ज्वलंत प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा साहित्यिक करतात. आणि म्हणून आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला यामध्ये काही बदल सुद्धा करावे लागणार आहे. मराठीतले काही चांगले ब्लॉग रायटर्स ब्लॉग लिहित आहेत की छोट्या छोट्या कथा ते लिहित आहेत, कविता ते टाकतायत. आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, मशीन लर्निंगचं जे युग आहे, या काळात आपण कविता कर म्हटलं की ते मशीन कविता करतं, परंतु तेवढी प्रतिभा त्याच्यामध्ये असणार नाही. परंतु ज्या बेसिक गोष्टी आहे की जशा गुगलला लागणाऱ्या असिस्टंट जो आपल्याला उत्तर देतो, डावीकडे वळा, उजवीकडे चाला, रस्त्याचा असेल, तसा डेटाबेस देण्याचं काम, मराठीतल्या लोकांना संधी देण्याचं काम या AIने सुद्धा आता सुरू केलेलं आहे. त्याला फक्त इंग्लिश भाषाच नाही तर सगळ्या भाषेचे ऑप्शन तिथे येत आहे. आणि बदलणाऱ्या काळात आपण ते आव्हान स्वीकारावं लागणार आहे. आणि म्हणून आपले ब्लॉग, त्याचबरोबर आपल्या वेबसाईट ह्या सुद्धा मराठीतल्या आपल्याला लिहावे लागणार आहेत. आपले विश्वकोश हे सुद्धा मराठीत आपले तयार होत आहेत. आणि अद्ययावत अशी सगळी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला करावी लागणार आहे. एवढंच नव्हे तर ट्रान्सलेशन, की कितीतरी मराठी पुस्तकं आपले इंग्रजीत ट्रान्सलेट झालेले आहेत. घाशीराम कोतवाल झालं, मृत्युंजय झालं, कोसला झालं, त्याचबरोबर अशी अनेक नामवंत मराठीतले पुस्तकं, मराठीतल्या कलाकृती ह्या इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेल्या आहेत. आणि म्हणून आपले लेखक सुद्धा आता जगाच्या पातळीवर पोहोचवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि या अनुवादाच्या माध्यमातून ट्रान्सलेशनवर जर आपण भर दिला तर एक चांगल्या कलाकृती ह्या जगाच्या पातळीवर पोहोचतील. आणि या मराठीचं जे आपलं साहित्य आहे, खरं तर मराठी भाषा अभिजात दर्जा यावर्षी मिळालेला आहे. आणि त्यानुसार हा अभिजात दर्जा जर आपल्याला टिकवायचा असेल तर मराठी साहित्यात लिखाण अजून होणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात समाजातले जे प्रश्न, बदलणारा समाज आणि त्याचं प्रतिबिंब हे साहित्यात आणणं हे गरजेचं आहे. आणि म्हणूनच की आज शब्दगंधच्या माध्यमातून की साहित्यिकांना प्रेरणा देण्याचं काम हे खूप चांगल्या पद्धतीनं होत आहे. मला 2 घटना पेपरला आपण वाचल्या असतील. एक पुण्याचं पुस्तक प्रदर्शन, या पुस्तक प्रदर्शनानं रेकॉर्ड ब्रेक केलं. एवढं पुस्तक प्रदर्शन, अफाट गर्दी पुण्यातल्या पुस्तक प्रदर्शनाला झाली. आपण एकीकडे म्हणतो की लोक वाचत नाहीत, परंतु त्या पुस्तक प्रदर्शनानं दाखवून दिलं की लोक वाचत आहेत. आणि म्हणून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सुद्धा आपण यापुढील काळामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. आणि दुसरं ताजं उदाहरण, काल परवापासून तुम्ही पेपरला वाचत असाल की जयपूरचं साहित्य संमेलन, की एवढे अफाट लोक त्या जयपूरच्या साहित्य संमेलनामध्ये लोटलेले आहेत. साहित्यिक आहेत, युवा वर्ग आहे. तसं कल्चर, तसं संस्कृती, साहित्य संमेलनाची आवड, परिसंवादाची आवड, काव्याची आवड, लेखाची आवड ही आपल्याला आजच्या तरुण पिढीमध्ये निर्माण करावी लागणार आहे. आणि म्हणूनच आज ज्या कवयित्री तडेगावकर आहेत इथं आलेल्या, की त्यांच्या काव्यातून जे जे काही आविष्कार झालेले आहेत, जे जे काही प्रेरणा आमच्या नवोदित कवींना मिळालेली आहे, तर ती भविष्यात निश्चितच आपल्याला प्रेरणादायी ठरेल. की आपला जो लेखक, कवी जो असतो हा समाजातला व्हॉइस असतो, आवाज असतो.
आणि म्हणूनच या कवितेनं मी शेवट करतो की ज्या कवितेनं की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी ही सजून आली पाती, फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे, या ओठाने चुंबन घेऊ इथली हजारदा माती, अनंत मरणे चेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि शतदा प्रेम करावंच नाही तर खूप साहित्यावर सुद्धा प्रेम करावं, लिहित राहावं. शेवटी जीवन आणि साहित्य या दोन्हींचा एकमेकाशी अतूट असं नातं आहे. एवढं बोलून मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करेल आमचे मार्गदर्शक मित्रवर्य आणि सोबती माननीय संजयजी कळमकर यांना. डॉक्टर संजय कळमकर, आपल्याला विनंती आहे की आपण आमच्याशी सुसंवाद साधावा. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय संपतदादा बारस्कर, सौ बारस्कर, इतर सर्व सन्माननीय विचारपीठ या संमेलनाच्या अध्यक्षा तडेगावकर मॅडम. खरं म्हणजे श्रवणशक्ती तुमची संपलेली आहे. अनेक शिष्टाचार म्हणून तुम्ही बसलेले आहात, त्यामुळं वक्त्यानं किती वेळ बोलावं हाही प्रश्न आहे. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. परंतु बारस्कर वहिनींना जरा वेगळं वाटत असेल की खूप चांगल्या माणसांमध्ये संपतदादा बसलेले आहेत. कुणी काही मागत नाही, रस्ता मागत नाही, वीज मागत नाही, सगळे फक्त सन्मान देत आहेत, मागत मात्र काहीच नाही. आणि मला वाटतं साहित्य आणि राजकारण याचा पूर्वीपासून खूप संबंध आहे, जो कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आहे. एक वेगळं नातं आहे की साहित्य राजकारणाला दिशा देतं आणि राजकारण हा साहित्याचा विषय होऊ शकतो. त्या पद्धतीनं शब्दगंध ही वाटचाल करत आहे. म्हणून मला वाटतं फार उशीर झाल्यामुळं आमच्या अध्यक्ष मॅडमलासुद्धा फार बोलता आलं नाही. परंतु उद्घाटनाचा कार्यक्रम इतका लांबला की मला वाटलं त्यातच आता समारोपही उरकून घ्यावा शेवटी आणि संमेलन संपून टाकावं. त्यांनाही फारसा वेळ मिळाला नाही. परंतु एक पद्धत असते आणि पूर्वीचा काळ आता संपलेला आहे. बैठक व्यवस्था आता हातामध्ये रिमोट असतो, लोकांच्या समोर काहीतरी बदलत राहावं अशी धारणा असते आणि आपण तासनतास त्यांच्यासमोर जर उभे राहिलो तर ते मला वाटतं निद्रेच्या अधीन होण्याची दाट शक्यता असते. म्हणून मी सूत्रसंचालकाचे आभार मानतो की काही पुरस्कार आपण नंतर ठेवले, नाहीतर हा माईक इकडं घ्यावा लागला असता आणि स्टेजवरच्यांसाठी भाषण करावं लागलं असतं. म्हणून शब्दगंधाला मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. वर्षानुवर्षे हे संमेलन असंच होत राहो. राजेंद्र उदागे असतील, सुनील असेल, शर्मिला असेल व सर्व इतर सदस्य असतील, त्या सर्वांना या संमेलन भरवल्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि संपतदादा, आपण पुन्हा पुन्हा स्वागताध्यक्ष होत राहावं, कारण आपल्यामध्ये एक सहनशीलतासुद्धा त्या निमित्तानं निर्माण होते की काय काय आपल्याला ऐकायला मिळालं असेल आणि काही न समजतासुद्धा अनेकदा मान हलवावी लागली असेल की आपण खूप चांगलं चाललं आहे बुवा, पण त्याला इलाज नसतो इथं या व्यासपीठावर. तर ते आपल्याला हळूहळू सवयीचं होऊन जाईल. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्यांचा आपण आवर्जून उल्लेख केला ते 16वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय संपतदादा बारस्कर यांना विनंती करेन मी की आपण समारोपाचं आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. हॅलो. कळमकर साहेबांनी सांगितलं की सगळ्यांना उशीर झाला आहे, पण आता किती जरी उशीर झाला असला तरी एक तास मी बोलणार आहे. कारण की सकाळी आपण सगळेजण 9 वाजता इथं आल्यात. कालपासून आपले सत्र चालू झालेलं आहे, तर त्या कालच्या सत्रामध्ये अनेक बदल मला बघायला भेटलेत. त्या बदलाबद्दल जर सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जशी एक मराठा आंदोलनाची चर्चा झाली आणि मराठा आंदोलनाची एक घोषणा तयार झाली की 1 मराठा आणि 1,00,000 मराठा, म्हणजे 1 मराठा म्हणजे किती, 1,00,000 मराठा. तसंच
शब्दगंध साहित्य संमेलनाचे सगळे लोक आहेत, ते एक जरी असले तरी लाख मोलाचे सगळे लोक आहेत असं या ठिकाणी मी जाहीर नमूद करतो. कारण की ही जी पाहिलं मी की जे सकाळपासून लोक आलेत ते इथून हललेले नाहीत. म्हणजे पूर्णपणे जे कार्यक्रम होऊच तर लोक थांबायचे. आता सगळ्यांना माहिती होतं की आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम त्याच्यामध्ये बाकीचे आपोआपच जाणार होते. पण खऱ्या अर्थाने आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना राजकारणात फार तर फार आम्ही कार्यक्रम घ्यायचा म्हणला तर आम्हाला पहिली मेजवानीचं नियोजन करावं लागतं. मग मेजवानीचं नियोजन असलं की मग नाना आपल्या कार्यक्रमात का होती गर्दी होत असते आणि मग ते फार काळ ऐकून घ्यायला बी कोणी तयार नसतं. आल्यानंतर 2-3 यांचं मनोगत झालं की खालून लगेच टाळ्या वाजवलं चालू करते. खालून टाळ्या वाजल्या की आपण समजायचं भाषण उरकून घ्यायचं. अशा प्रकारचं आमचं सगळं चालतं. पण ह्या सगळ्या सत्रामध्ये सकाळपासून तर आजच्या संध्याकाळपर्यंत मला थांबायला भेटलं आणि एक नवीन मोठा अनुभव या ठिकाणी मिळाला आहे. आणि निश्चित कळमकर साहेब आम्ही तुमचे फॅन आहेत. शेवटी तुम्ही जे बोलता ठीक आहे, आता तुम्ही टोचून टाचून बोलता आम्हाला कोणतरी कान टोचणारे मी पाहिजे. पण निश्चित एक गोष्ट सांगतो की ह्या वर्षी मी स्वागताध्यक्ष झालो आहे. ह्या 1 वर्षात 100% शाळा असन कॉलेज असन किंवा इतर कुठं कार्यक्रम आपल्याला घ्यायचे असेल तर वर्षभर साहित्य संमेलनाच्या स्पर्धा राबवल्या जातील. आणि सगळ्यात मेन जसं तुमचं म्हणणं आहे की बुवा कार्यक्रम तेवढ्या वेळेत झाला पाहिजे, इथून पुढचे कार्यक्रम ते त्याच वेळेत वर्षभर होतील. त्याच्यापुढं 5-10 मिनटंसुद्धा आपण जाणार नाही. कारण की वेळ पाळणारा मी बी तसा माणूस आहे. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जसं समजा मी फेटा बांधित नाही पण मला ते पोपटराव पवार साहेबांनी फेटा बांधला, मला बांधावा लागला. आज हे संमेलनवाल्याने बांधला, मला बांधावं लागला. म्हणजे काही लोकांचं ऐकावंच लागतं. आता तसं बाहेर मी पाहिलं तर सकाळ भरून संध्याकाळपर्यंत गॉगल घालत असतं. मला गॉगलशिवाय जमत नाही. नाना तिथं घातला होता जरा वेळ मी गॉगल. नाना बॉजचे होते. ती एक जणांनी मला येऊन नमस्कार केला पण मी झोपलेलो होतो. नानांनी शेजारी हलवलं मला. मग मी म्हणलं काय ते म्हणले तुम्ही लय जवळ आले म्हणून मी त्यांना मी सांगितलं की मी थोडे 5 मिनटं आणि नानाची परवानगी घेतली. म्हणून नाना तुमच्या शेजारी बसलो मी 5-10 मिनटं मला जरा डोळे झाकून द्या. ते बदल माझ्यात मला जाणवायला भेटला. चष्मा फार घालीत नाही पण आता काहीतरी घालावंच लागेल म्हणून चष्मा घातला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सत्कार करण्याची मला संधी, जे आपले जवळचे सगळे सहकारी आहेत यांचे सत्कार करता मला कधी आला नाही. शर्मिलाताई तुम्हाला सांगतो की सगळ्यात महत्त्वाचे पांडुळामा विविध सगळ्यांना माहिती आहे की संग्राम भाया मी रोज काम करतो एकत्र गोसावी साहेब रोज. म्हणजे सगळ्यांना आता तुम्हाला तर गिरी सर सगळ्याच टोटल सगळ्यांना माहिती आहे त्यांचं माझं काय नातं आहे. पण मी सत्कारच त्यांचा अजून केला नाही. ह्या मंचावर मी त्यांचा सत्कार केला आहे. म्हणजे ते सुद्धा म्हणले की बुवा सत्कार म्हणजे मला सुद्धा काहीतरी जरा कन्फ्यूज झाल्याने वाटलं. पण तो सत्कार सुद्धा तुमच्यामुळे मला आज या ठिकाणी करता आला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि फार मी काय आपला वेळ घेणार नाही पण निश्चित एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला असं वाटत असेल की मला तर आता समजा नवीन ओळख झाली पण तुमचं साहित्य संमेलनचं मी सभासद होण्यालायक आहे इतक्या लेवलला आलो आहे का? जर आलो असेल तर मला सभासद करून घ्या. आणि नसन तर अजून किती दिवसाचा कोर्स आहे तो सांगा. आणि सकाळ धरून संध्याकाळ किती वेळ वाचायचं ते मी सांगा. कारण की पांडुळी मामा मला 4-5 वाजता म्हणले की तुम्ही फ्रेश होऊन आले तरी चालतात. पण मामाला मी म्हणलं की नाही मी इथंच थांबतो. मामा 3दा-4दा म्हणले कुठेच मामा आहे का? मामा इथंच मला 3दा-4दा म्हणले अरे तुम्ही आवरून न्या तुम्ही आवरून. म्हणलं मामा काहीच आवरायचं नसतं मला फक्त इथं नाळावर जरी तोंड धुतलं तरी अडचण नाही. त्या नाळावरच मी तोंड धुतलं. नंतर कळालं की पांडू मामाला आवरायला जायचं होतं म्हणून मला ते म्हणले आणि ते आवरून आले. म्हणजे असं साहित्यिक कसे राजकारणी झालेत. आणि तुम्ही शिक्षक लोक कसं आम्हाला पुढं छडी घेऊन पुढे घेऊन चाललेत. पण आनंदाची बाब या ठिकाणी 100% नमूद करतो. जाता जाता एक गोष्ट माझ्या 100% निदर्शनात आलेली आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की ज्याच्या घरात नाही पुस्तकाचे कपाट त्याचं घरून कधी बी सपाट. ही सत्यता आहे.
ही सत्यता येणाऱ्या पिढीमध्ये तरुण माझे मित्र सहकारी असतील, नगर शहरातील तरुण मित्र सहकार्याला असतील, नागरिक असतील, माझ्या प्रभागातील नागरिक असतील, त्यांच्यासाठी 1001% शब्दगंध साहित्य संमेलनमार्फत आपण संमेलन ठेवू. फक्त संमेलन त्या लोकांना दिवसभर जमणार नाही, 1-2-3 तासाचं फक्त आपण ठेवू, एवढीच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि इथून पुढं हे साहित्य जे आहे हे नगर शहरात अधिकाधिक आपण नेण्यासाठी सगळेजण प्रयत्न करू. आणि या सगळ्या टीमचे राजेंद्र उदगे साहेब असून आमचे गोसाहेब सुनीलजी गोसावी साहेब संस्थापक अध्यक्ष असतील, चौबे पाटील असतील, आमचे ते पांडुळे मामा असतील, गिरी सर असतील, सगळे बरेचसे लोकांचे नाव घेऊ शकतो मी. सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आगळे सर असतील, तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील, आणि तुम्ही सर असताना सामान्य कुटुंब म्हणजे बारसकर आहे पण सामान्यच आहेत आम्ही, सामान्य कुटुंबातील साध्या कार्यकर्त्याला आपण स्वागताध्यक्ष म्हणून संधी दिली. निश्चित येणाऱ्या काळात तुम्ही मला स्वागताध्यक्ष करताना नाही करताना ही नंतरची गोष्ट आहे, पण एखादं संमेलन आपण हे महाराष्ट्र लेवलला पुन्हा एकदा गाजवून दाखवू. आजच्या या कार्यक्रमामध्ये एवढं सांगतो थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर, धन्यवाद. पुनश्च एक वार यांचं सनुगत आपण ऐकणार आहोत. आजच्या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या कविता आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या समारोपामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. अगदी कालपासून त्याच उत्सुकतेनं, त्याच कौतुकानं तुम्ही लेखकांच्या कवींच्या कविता ऐकल्या, कथा ऐकल्या, आणि आता आपण सत्कार समारंभ आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या ह्या कार्यक्रमामध्ये उभे आहोत. मित्रांनो, आमचे मित्र ज्येष्ठ कथाकार कळमकर सरांच्या कथा ऐकण्यासाठी आमचे कितीतरी जालन्यावरून आणि औरंगाबादहून आलेले मित्र थांबले होते. पण लेखक, आता जसं बोललं गेलं की लेखक कसे राजकारणी असतात, आणि ते अगदी निरोप समारंभाच्या शेवटच्या सत्रामध्ये उपस्थित झालेत. पण काही हरकत नाही, त्यांचं छोटेखाणी जरी असलं तरी आपली उपस्थिती आणि त्यांचं दिलखुलास असं भाष्य आपल्याला सगळ्यांना आनंदित करून गेलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज दिवसभरापासून, काल रात्रीपासून मी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि मला खूप छान वाटले. आत्ता जो काही बदल सांगितला आहे, एका दिवसातला बदल आहे तो. आमचे लेखक लोक म्हणत असतात आमच्या नादी लागू नका, आम्ही चांगल्यांना नीट करत असतो. तर हे खऱ्या अर्थानं चांगल्यांना नीट करणं आहे. कारण जी माणसं साहित्यिकांच्या सोबत येतात ती कधी दुःखी होत नाहीत. लेखकांकडं, कवींकडं इतक्या कल्पना असतात, इतके प्रयोजनं असतात त्यांच्या लिहिण्याच्या आणि जगण्याच्या संदर्भातले, आणि त्यामुळे ते सतत असे फ्रेश असतात. कितीही, आता माझ्याकडं माझे मित्र मैत्रिणी जेव्हा घरी येतात तर ते जेव्हा दुपारी जर आले तर ते 3-4 तास त्यांना लक्षातच येत नाही की आपले 3-4 तास गेलेत. आणि मग जाताना मी म्हटलं ना, असं काही ते निघतो करत 1-1.5 तास बसतात, आणि मग ते लक्षात येतं की अरे किती वेळ गेला, कळालंच नाही. काहीच नाही. आपण एखादा बोर सिनेमा जरी पाहायला गेलो तर आपल्याला वाटतं कधी एकदाचं बाहेर पडू. पण लेखकांची, कवींची भेट घेणं हे खूप सुंदर गोष्ट असते. आणि म्हणून हा कालपासूनचा लेखकांचा आणि कवींच्या आणि कार्यकर्त्यांच्या आणि सगळ्या रसिकांच्या संपर्कात असलेला चैतन्यदायी दिवस आज इथं संपतोय. मला खूप छान वाटलं, खूप समाधान वाटलं, आणि ह्या शब्दगंध परिवाराच्याबद्दल कृतज्ञता वाटली. कारण उदागे सर असतील किंवा सुनील गोसावी असतील, मी कालपासून पाहते एखाद्या तरुण मुलांसारखे ते सतत काम करतायत, सतत न थकता, आणि सगळ्यांची काळजी घेत आहेत. सगळ्यांची पर्सनली जवळ जाणं, भेटणं, काही देणं, उचलणं, ठेवणं. भगवान राऊत सर असतील, गिरी सर असतील, गुंजकर सर असतील, ह्या सगळ्यांनी कालपासून एवढं, शर्मिलाताई आणि टुबेताई ह्या तर मला समजा रात्रीपासून भेटल्यात, पण ही जी तयारीची 1 महिन्यापासून जी चालू आहे नियोजन, मला ते फार भारी वाटलं. कारण तुमच्या सगळ्यांचे फोटो मी पाहत होते, बातम्या पाहत होते,
अहो, आपल्या घरी वैयक्तिक लेकराचं लग्न जरी असेल तर लग्न संपल्यानंतर आपण म्हणतो संपलं बाबा एकदाचं, फार थकलो होतो आणि मांडव वारा लागल्यासारखं झोपी जातो. इथं मात्र हे दरवर्षी असणारं संमेलन आणि त्याचं तेवढ्याच उमेदीनं आणि आनंदानं करत असलेलं हे नियोजन मनाला खूप समाधान देऊन गेलं. तुम्हा सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण साहित्यासाठी खर्ची जाणारी माणसं आपलं वय विसरून, आपला हुद्दा विसरून, आपला मोठेपणा विसरून जेव्हा छोट्या नवोदित कवींच्या समोरसुद्धा त्याला तेवढंच प्रोत्साहन देतात, तर ती जी साहित्याच्या प्रती असलेली कृतज्ञता असते ती फार महत्त्वाची असते. नसता थोडं जरी काही मोठं पद भेटलं की माणसाच्या अंगात अशी एक जरा फुरफुरी येते आणि ते वरच्या पदावरून खाली उतरायला तयार नसतात. पण इथं लेखकांच्या सोबत राहून कालपासून त्यांनी स्वतःमध्ये झालेले, संपत भैयांनी झालेले बदल सांगितले, मला छान वाटले. आणि ताई पण सांगत होत्या मला आधीच की हे 1 मिनिट कुठं नीट बसत नाही तू शांत, ते त्या मला अगोदरच म्हणत होत्या, ती कबुली यांनी नंतर दिली. पण त्या मला कालपासून ते इकडं आहेत आणि ते 1 मिनिट कधी असे शांत बसत नाही, फार चंचल आहेत ते, फार असे सारखे इकडे तिकडं करत असतात. आणि आज तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलं आहे की त्यांना पुस्तकांबद्दल प्रेम वाटतं आहे, लेखकांच्याबद्दल, साहित्य संमेलनांबद्दल एक कुतूहल निर्माण झालं. आणि मला असं वाटतं साहित्य संमेलनाची यापेक्षा मोठी पोचपावती नसते. साहित्यामध्ये हीच पॉवर असते, हीच क्षमता असते की ते माणसांना बदलवतं, तुमच्या विचारांच्या कक्षा रुंद करतं आणि तुमच्या आध्यात्मिक आणि आत्मिक उन्नतीकडे तुमचा प्रवास कसा होईल यासाठी ते प्रयत्नरत असतं. म्हणून माणूस पण सोडलेल्या लोकांनासुद्धा माणसात आणणारं ते साहित्य असतं. आणि म्हणून साहित्याची महती वर्णावी तेवढी कमी आहे. एका कवितेनं मी माझ्या या समारोप करते बोलण्याचा, कारण खूप वेळ झाला आहे आणि दूरदूरून आलेले लोक अजून इथं थांबले, त्यांना जायचं आहे आणि मलाही जायचं आहे. खूप छान वाटलं. मी वैयक्तिक आपल्या सगळ्यांची खूप आभारी आहे. शब्दगंध परिवार आणि बारसकर परिवार आपल्या दोघांचीही मी खूप मनातून ऋण व्यक्त करते. काट्यांनी पायतळव्यात कुरप केली आणि तेव्हापासून पावलागणिक मी दुःखाची वेदनाच तुडवीत आले. काट्यांनी पायतळव्यात कुरप केली आणि तेव्हापासून पावलागणिक मी दुःखाची वेदनाच तुडवीत आले. खरं तर माझ्या लहानपणी माझ्या आजीनं माझं काट्यानंच नाक टोचलं होतं. खरं तर माझ्या लहानपणी माझ्या आजीनं माझ्या काट्यानंच नाक टोचलं होतं. त्या ठिकाणी पुढे कित्येक दिवस हिरकणी खडा मी दिमाखानं मिरवीत राहिले. त्या ठिकाणी हिरकणी खडा पुढे कित्येक दिवस मी दिमाखानं मिरवीत राहिले. पण तिने सांगितलेले काट्याबद्दलचे नेमके विसरले. तिने सांगितलेले काट्याबद्दलचे नेमके विसरले. काट्यानेच काढला असता काटा तर आयुष्यभर रस्त्याने सरळ चालता तरी आले असते. पण कवींना काट्यानं काटा काढता येत नाही, ते संवेदनशील मनाचे असतात म्हणून ते कविता करतात आणि ही इकडची सृजनशील निर्मिती त्यांची होते. सोन चाफ्याच्या फुला 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 गुपित माझ्या मनात लपले, सांगते मी तुला. गुपित माझ्या मनात लपले, सांगते मी तुला. मीच माझी वाहत आले या घाटावरती, मीच माझी वाहत आले या घाटावरती. वाट तुझी ती वळणाची अन या खट्याळ लहरी, जुन्या हाकेच्या कळकाळाचे
सांगते मी तुला, डोळे होऊन आभाळाचे पाऊस गातो गाणे, डोळे होऊन आभाळाचे पाऊस गातो गाणे, कसे संपले बहर ऋतूंचे गळतानाही पाने, कसे संपले बहर ऋतूंचे गळतानाही पाने, उदासूनही साज वेळ साद घाली कुणा कुणा कुणा, गुपित माझ्या मनात लपले सांगते मी तुला, गुपित माझ्या मनात लपले सांगते मी तुला. आणि महिलांसाठी, झुरणे मरणे झाड फांदीशी का उदासली तू, झुरणे मरणे झाड फांदीशी का उदासली तू, तुझी नि माझी व्यथा सारखी मी कुणास सांगू, तुझी नि माझी व्यथा सारखी मी कुणास सांगू, काळोखाच्या भाळावरती शोधू चंद्र खुणा खुणा खुणा, गुपित माझे मनात लपले सांगते मी तुला, गुपित माझ्या मनात लपले सांगते मी तुला. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. पुनश्च एक वार आभार आपले. यानंतर उर्वरित पुरस्काराचं वितरण इथे आपण करणार आहोत. शब्दगंध साहित्यिक परिषद अहमदनगर महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारे पुस्तकासाठीचे पुरस्कार इथे आपण प्रदान करणार आहोत. 2023साठी पुस्तकांचे हे पुरस्कार. सर्वात प्रथम मी आमंत्रित करेल 2023च्या पुरस्कारार्थींना. पुस्तकाचे नाव एक होती आशा, जीवनचरित्र आणि श्री प्रकाश खंडागळे जामखेड यांना हा पुरस्कार प्रदान होतोय. विचारमंचावरील सर्वच मान्यवरांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण करावं. आदरणीय प्रकाश खंडागळे, जीवनचरित्र एक होती आशा. यानंतरचा आपण पुरस्कारार्थी ते दिवस आठवून बघ काव्यसंग्रह डॉक्टर अशोक शिंदे कोलार येथून आलेले यांना हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2023 इथे आपण प्रदान करतोय. ते दिवस आठवून बघ काव्यसंग्रह डॉक्टर अशोक शिंदे कोल्हार येथून. आणि 2023 जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार कादंबरीसाठी मुक्त झाली श्री साहेबराव तुपे लोणी खुर्द यांना आपण प्रदान करणार आहोत. जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार इथे आपण प्रदान केले. जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2023 कादंबरीसाठी मुक्त झाली माननीय साहेबराव तुपे लोणी खुर्द येथून. यानंतर राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2023 आपण प्रदान करणार आहोत. काव्यसंग्रह भावांजली प्राध्यापिका मीरा निचळे यांना आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत.
2023. दुसरा पुरस्कार फुलपाखरू बालवाङ्मय माननीय श्री तुकाराम खिलारी परभणी. फुलपाखरू या बालवाङ्मयासाठी आपण माननीय श्री तुकारामजी खिलारी यांना पुरस्कार प्रदान करणार आहोत परभणी येथून. यानंतरचा पुरस्कार यशाची सूत्रे संकीर्ण माननीय श्री रोहिदास पोटे नवी मुंबई. पुरस्कारार्थींना नम्र निवेदन, कृपया आपण तयार राहायचं आहे. यशाची सूत्रे संकीर्ण रोहिदास पोटे नवी मुंबई. फुलपाखरू बालवाङ्मय तुकारामजी खिलारी. यानंतरचा पुरस्कार यशाची सूत्रे संकीर्ण रोहिदास पोटे नवी मुंबई. शिजर न झालेल्या कविता काव्यसंग्रहास राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळतोय डॉक्टर सुनील पवार मेहकर. पुढील पुरस्कार्थी आहेत सीजर न झालेल्या कविता या काव्यसंग्रहासाठी डॉक्टर सुनील पवार मेहकर यांना पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. बरोबर आहेत का आता? यानंतर आपण आमंत्रित करत आहोत अस्वस्थायन आणि चंद्रदर्शन या काव्यसंग्रहासाठी श्रीयुत बाळू दगडूमवार नायगाव यांना हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. अस्वस्थायन आणि चंद्रदर्शन या काव्यसंग्रहासाठी 2023 राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार बाळू दगडूमवार नायगाव येथून. यानंतर आपण आमंत्रित करतोय मायावी या कथा संग्रहासाठी श्रीयुत सुनील जाधव पालघर येथून. यानंतर मी आमंत्रित करते जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2023-24 साठी देव माणसं हा व्यक्तिचित्रण श्रीयुत दिलीप सोनवणे संगमनेर. प्राध्यापक दिलीप सोनवणे संगमनेर. पुढचा जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2024 पुस्तकाचे नाव वेदना, काव्यसंग्रह श्री गोकुळ गायकवाड जामखेड. पुढील पुरस्कार आलेच नाही का? संत तुकाराम एक चिंतन, प्राध्यापक डॉक्टर सुभाष बागल खुलदाबाद. थांबा 2 मिनिटं थांबा. वेदना या काव्यसंग्रहासाठी श्री गोकुळ गायकवाड जामखेड.
संत तुकाराम एक चिंतन या संकीर्ण ग्रंथासाठी प्राध्यापक डॉक्टर सुभाष बागल खुलताबाद यांना हा पुरस्कार जातोय. संत तुकाराम एक चिंतन या संकीर्ण ग्रंथासाठी प्राध्यापक डॉक्टर सुभाष बागल खुलताबाद. आम्हाला नाही कळत ना. ओके ओके ठीक आहे. आता कोण खुलताबाद चालू आहे ना? कोण चालू आहे? ओके. संत तुकाराम एक चिंतन या संकीर्ण ग्रंथासाठी प्राध्यापक डॉक्टर सुभाष बागल खुलताबाद यांना हा पुरस्कार. यानंतर आमंत्रित करतोय काव्य संकल्प या प्रातिनिधिक ग्रंथाचे प्राध्यापक हनुमंत माने बारामती येथून. काव्य संकल्प या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे जनक माननीय प्राध्यापक हनुमंतजी माने बारामती येथून आपल्याला विनंती आहे की आपण या पुरस्कारात स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित व्हावं. प्राध्यापक हनुमंत माने काव्य संकल्प हा प्रातिनिधिक कविता संग्रह. तेवढी गँग घेऊ. सर्व पुरस्कारार्थींना नम्र निवेदन आहे, आपल्याला मिळालेले प्रमाणपत्रावरचं नाव आपण तपासून घ्यावं. घाईत आदलाबदल होऊ शकते, कृपया प्रमाणपत्र आपल्या जर नावाची चुकलेलं खात्री असेल, करावी. बदललेलं असेल तर बदलून घ्या. हनुमंत माने बारामती येथून आपल्या काव्य संकल्प या ग्रंथासाठीचा हा पुरस्कार स्वीकारत आहेत. आणि हनुमंत माने नंतर मी आमंत्रित करेल गंपूच्या गोष्टी या बालवाङ्मय संग्रहासाठी चिरंजीव गौरव भुकन केडगाव यांना हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. गंपूच्या गोष्टी. अनावधानाने आपले सर्टिफिकेट्सवरील नाव बदल झाले असतील तर ते बदलून आपण घेऊ शकता. गंपूच्या गोष्टी या बालवाङ्मय संग्रहासाठी चिरंजीव गौरव भुकन केडगाव याला राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2024 आपण प्रदान करणार आहोत. यानंतर गंपूच्या गोष्टीनंतर ऑल इज वेल या ललित ग्रंथासाठी माननीय श्रीयुत विनय मिरासे यवतमाळ यांना आपण सन्मानित करणार आहोत. ऑल इज वेल या ललित ग्रंथासाठी माननीय श्रीयुत विनयजी मिरासे यवतमाळ यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यांचे प्रतिनिधी इथं आलेले आहेत, कथाकथनकार. त्यांनी कृपया हा स्वीकारायचा आहे पुरस्कार. नाही का विनय मिरासेचं कोण श्री आहे का? विनय मिराशे यांनी ऑल इज वेल या व्यक्तिचित्रण पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. व्यक्तिचित्रण ऑल इज वेल श्री विनय मिरासे यवतमाळ येथून आलेले आमचे लेखक मित्र 2024 राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार आपल्याला प्रदान करत आहोत. यानंतर मी आमंत्रित करेल जिव्हाळ्याची माणसं श्रीयुत भास्कर बंगाळे पंढरपूर येथून उपस्थित झालेले आहेत. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. जिव्हाळ्याची माणसं या व्यक्तिचित्रणासाठी श्रीयुत भास्कर बंगाळे पंढरपूर येथून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित झालेले आहेत.
पुरस्कार विजेत्यांना निवेदन आहे. आपण एक सामूहिक फोटो घेणार आहोत. जाण्याची घाई करू नये. एक ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचा आहे. यावर्षीचे पुरस्कार विजेते यांच्यासाठी नम्र निवेदन आहे. किती नंबर आहे? 2-3. यानंतर मी आमंत्रित करेल नाटक या सदरामध्ये मान्य श्रीयुत प्रभाकर दुपारे नागपूर येथून. प्रभाकर दुपारे समग्र नाटक या ग्रंथाचे लेखक माननीय प्रभाकर दुपारे नागपूर येथून. प्रभाकर दुपारे नागपूर येथून. यानंतर मी आमंत्रित करेल निवडुंगाची काटे या आत्मकथन की जी कांबळे लातूर येथून. आनंद वाटला, आल्याचं सार्थक वाटलं. निवडुंगाची काटे या आत्मकथन ग्रंथाचे मान्य श्री जी कांबळे लातूर येथून यांना हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. थँक्यू बेटा. धन्यवाद. यानंतर दंगल होतेच कशी या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळतोय. श्री गौतम ढोके बडनेरा. दंगल होतेच कशी या काव्यसंग्रहासाठीचा 2024चा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार मान्य श्री गौतम ढोके वडनेरा येथून आलेले आमचे साहित्यिक मित्र. तो किती का ओरडत होता आम्हाला. तिने लई त्रास दिला. यानंतरचा पुरस्कार तळ हातावर उगवलेल्या कविता या काव्यसंग्रहासाठी मान्य श्रीयुत सुनील खोडके डोणगाव येथील. तळ हातावर उगवलेल्या कविता या काव्यसंग्रहासाठी मान्य श्रीयुत सुनील खोडके डोणगाव. पुढील पुरस्कार विजेते आहेत तडजोड या कादंबरीसाठी श्री निवृत्ती जोरी संभाजीनगर. आणि यानंतरचे पुरस्कार्थी माननीय निवृत्ती जोरी छत्रपती संभाजीनगर येथून तडजोड या कादंबरीसाठी राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2024 आपण प्रदान करत आहोत. काय माहिती आता हे झाले. आता नावं चेक करून घ्यायचं सगळं दोन्ही याच्यावरती, कारण मध्यंतरी थोडीशी गडबड झाली. सर्टिफिकेट बरोबर आहे का पाहून घ्या. पण सर्व पुरस्कार्थींना नम्र विनंती आहे की आपण दिलेले प्रमाणपत्र आपण तपासून बघावे की ते आपल्याच नावाचे असतील किंवा नसतील, तर ते एकदा तपासून बघावे जेणेकरून ते आपल्याला बदलून घ्यायला अडचण येणार नाही. सर्वच पुरस्कार्थींना नम्रतेची विनंती आहे. आणि यानंतर सर्व पुरस्कार इथे आपण संपन्न केलेले आहेत. यानंतर एक शेवटचा सन्मान इथे आपण संपन्न करणार आहोत. आजच्या संमेलनाध्यक्ष आणि डॉक्टर संजीवनी ताई तडेगावकर आणि डॉक्टर पंडित तडेगावकर यांचा इथे सन्मान सोहळा शब्दगंधच्या सर्व टीमकडून इथे संपन्न होतोय. समारोप सत्रातला हा सत्कार प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन
16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा आदरणीय संजीवनीताई तडेगावकर आणि डॉक्टर पंडित तडेगावकर यांचा हा सन्मान सोहळा इथे संपन्न होतोय. शब्दगंधाच्या सर्वच सभासदांना, सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. तिकडून वरून एवढं चाललं. सर्वांचे पुनश्च एक वार धन्यवाद, आभार. हा सोहळा अधिक देखणा करण्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्व मित्रांचे, सर्व सहकाऱ्यांचे पुनश्च एक वार हार्दिक आभार. शब्दगंधच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की एक ग्रुप फोटो घेऊन आपण सांगता करणार आहोत. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये आम्हाला हात झालं आणि या संमेलनामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामधून अनेक साहित्यिक कवी सर्व आले. त्याबद्दल आपल्या या साहित्यिक परिषदेच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपले जे संमेलन ठेवलं त्यांचं या अहिल्यानगर शहरामध्ये मी आमच्या सर्व टीमच्या वतीनं, शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं मी त्यांचा खास आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व कवी, कथाकार सर्वांनी या ठिकाणी सहभाग दर्शवला. सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. सर्वांना पुढील